शेतकरी मित्र नमस्कार. आज एक आगळा वेगळा अनुभव घेऊन आपण तुमच्यासमोर आलो आहे आणि शेती क्षेत्रामध्ये तब्बल एक नाही, दोन नाही तर 3 तप ज्यांनी स्वतः शेती केली आणि जवळजवळ 3 तप ज्यांनी शेतकऱ्यांना 3 तपापेक्षाही जास्त म्हणजे 41 वर्ष ज्यांनी शेतकऱ्यांना कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं आणि ते 1-2 नाही तर अनेक तालुक्यांमध्ये असे अतिशय म्हणजे अनुभवामध्ये श्रेष्ठ असलेले आणि ज्ञानामध्ये श्रेष्ठ असलेले व्यक्तिमत्व बाळासाहेब काकडे सर यांच्या आपण आज शेतीमध्ये आलेलो आहोत. आणि आज आपण जो डौलानी जो आता उभा असेल हा जो ऊस बघतोय असा जवळजवळ 40 एकर ऊस असा उभा आहे. 40 एकर त्यांनी आज उभा केला आहे. तो एक वेगळी त्यांनी वाट धरलेली आहे. त्यांचं स्वतःचं जवळपास 41 वर्ष कृषी विकास केंद्र म्हणजे केमिकलचं त्यांचं दुकान होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी मोठमोठ्या कंपन्यांच्या एजन्स्या जवळपास अनेक वर्ष त्यांचं काम केलं आणि खऱ्या अर्थाने त्यांनी या काळामध्ये हरित क्रांती सुरू झाली त्या काळामध्ये खऱ्या अर्थाने हा जो जुन्नर तालुका आहे या तालुक्यासहित अनेक आसपासच्या जिल्ह्यांमधल्या तालुक्यांमध्ये त्यांनी हरित क्रांती आणण्यासाठी त्या काळामध्ये भरपूर प्रयत्न केले आणि यशही मिळवले. आता गेल्या काही दिवसामध्ये गेल्या 4-5 वर्षामध्ये ते बघताय की उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात घट होते, खर्चामध्ये वाढ होऊ राहिली आणि जो अनुभव आज प्रत्येक छोट्या मोठ्या शेतकऱ्याला येतोय तो अनुभव त्यांनाही येतोय. आज समजा त्यांच्याकडे 90 एकर क्षेत्र आहे. त्यांच्याकडे तसं पाहिलं गेलं तर त्या शेतीच्या माध्यमातून त्यांनी आज त्यांची स्वतःची पतसंस्था त्यांनी स्थापन केली आहे शेतकऱ्यांचा विकास साधण्यासाठी. त्या कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून त्यांनी आणखीन परत शेतकऱ्यांना एकत्रित आणलं. त्याचबरोबर जे जे शेतीच्या पद्धती नवीन प्रकारे येत आहेत त्यांचा त्यांनी पाठपुरावा केला, शेतकऱ्यांपर्यंत त्या पोहोचवल्या आणि त्या काळामध्ये त्यांनी त्याच्यावरती शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात यश मिळवून दिलं. त्याचबरोबर पतसंस्था असेल त्याचबरोबर त्यांनी आज ट्रॅक्टर एजन्सी घेतलेली आहे आणि गेले मला वाटतं किती वर्ष तुमच्याकडे ट्रॅक्टर महिंद्रा ट्रॅक्टरचे 11 वर्षापासून ते ट्रॅक्टर एजन्सीमध्ये काम करतात. सोबत त्यांच्याकडे मला वाटतं हिंदुस्थान HP गॅस एजन्सी हिंदुस्थान पेट्रोलियमची यांची गॅस एजन्सी आहे. ही 2010 सालापासून. अच्छा, म्हणजे 14 वर्ष झाले. 14 वर्ष. किती तालुक्यांमध्ये सध्या किती ठिकाणी? नाही आपल्याकडे 21,000 कस्टमर्स आहेत. अच्छा, 21,000 म्हणजे जे ग्राहकांना त्यांना ते त्याची सेवा देतात. म्हणजे विविध क्षेत्रामध्ये त्यांनी शेतीच्या माध्यमातून प्रगती केली असं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व, एक उद्योगपती आपण त्यांच्यासोबत आज उभे आहोत. मित्र हो, प्रचंड गाढा असा अनुभव त्यांचा शेती क्षेत्रामध्ये आणि एवढी सगळी प्रगती होऊ नये शेतीचे नाळ त्यांनी तुटून नाही दिली. हा त्यांचा सगळ्यात मोठा जमेची बाजू आहे. म्हणजे आज आपण त्यांच्या मार्गदर्शनाची आज सगळ्यांना गरज काय का त्यांनी काळाची पावलं ओळखत त्यांनी शेतीमध्ये बदल केले. मित्र हो, आपल्याला आज सगळं त्यांच्याकडूनच ऐकायचं. आज मी फार कमी बोलणार आहे कारण अनुभव फार महत्त्वाचे असतात. एखाद्या गावातील वटवृक्ष जसा त्यांनी शेकडो वर्ष आणि अनेक पिढ्या त्यांनी पाहिल्या असतात तशा प्रकारे त्यांनी शेतीमधले जे बदल आहे ते सुरुवातीपासून आजपर्यंत पाहिले आणि शेतीमध्ये जे बदल होत आहेत त्याप्रमाणे त्यांनी स्वतः बदलवलं. आज ज्या ठिकाणी त्यांचं कृषी सेवा केंद्र होतं, कृषी विकास केंद्र होतं त्याच ठिकाणी आज त्यांनी काय केलं, त्यांचं कृषी विकास केंद्र दुसरीकडे शिफ्ट केलं आहे की जुने जे ग्राहक आहे त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून. आणि त्यांनी त्यांच्या मोठ्या त्या जागेमध्ये त्यांनी आज आपलं SCT वैदिकचं त्यांनी आपलं वितरण केंद्र फार्मर सर्व्हिस सेंटर म्हणजे शेतकऱ्यांनी सेवा देण्यासाठीचं ते विकास केंद्र त्यांनी पुन्हा सुरू केलं आहे. मित्रांनो, हा सगळा जो प्रवास आहे त्यांच्याबरोबरचा हा प्रवास त्यांच्या आपण कडून ऐकून घेऊया. नमस्कार. नमस्ते सर, तुम्हाला पहिला परिचय कसा झाला आमचा? म्हणजे काही नाही, खरं म्हणजे मी व्हॉट्सअपमधूनच तुमच्याबद्दलची माहिती घेतली. बरं. आणि ती जेव्हा मला थोडंसं स्फूर्तिदायक वाटायला लागली तेव्हा आमच्याच गावातल्या थोड्याफार शेतकऱ्यांच्या बोलण्यातून सॉईल चार्जर आणि कृषी अमृत हे शब्द कानावर पडले. आणि मग त्याच्यातून स्फूर्ती मिळाली आणि आपण वापरलंच पाहिजे ही भावना तयार झाली आणि मी कुठलाही हे थोडीफार माहिती घेऊन कामाला लागलो आणि वापरायला सुरुवात केली.
सुरुवात कशी केली तुम्ही? मला ड्रॅगन फ्रूट मी जी लागवड केली त्याला मला किती लावली तुम्ही क्षेत्र? 5 एकर मध्ये माझी ड्रॅगन फ्रूटची लागवड आहे. बरोबर. किती दिवसामध्ये तुमचा वरती चढलेला प्लॉट? नाही तुलनात्मकरित्या रासायनिकला बऱ्यापैकी कालावधी लागतो, परंतु संपूर्णतः आपला प्लॉटचा जर विचार केला तर 6 ते 7 महिन्यामध्ये संपूर्ण वर जाऊन चांगल्या पद्धतीची त्याची फुटवे बाहेर पडलेले आहेत. म्हणजे त्याच्यामुळे वाढ पण चांगली झालेली दिसली आणि त्याच्यामुळे मला स्फूर्ती आली का बाबा हे काहीतरी खूप चांगलं आहे की ड्रॅगन मध्ये मला जे म्हणजे कसं आहे माल नंतर निघेल, परंतु आज जी पानाची रुंदी आहे त्याच्यात असणारे रोगराई आहे, अनुभवी नजरेतून काही सुटलं नाही ते जाणवलं काय याच्यामध्ये काहीतरी दम आहे. आणि मग त्याच मिनिटाला मी ठरवलं ठीक आहे ना, 1 वर्ष वाट पाहून नंतर उत्पन्न मग बाकीच्या गोष्टी घेण्यापेक्षा आपण सगळ्याच क्षेत्राला हे वापरलं पाहिजे. आणि हा कॉन्फिडन्स मला त्या एका पिकाने दिला आणि मग मी मात्र सगळ्याच पिकांना वापरायचं ठरवलं. तुमच्याकडे जे 90 एकर क्षेत्र आहे त्याच्यामध्ये काय काय विभागणी आहे, कुठं कुठे क्षेत्र सध्या जुन्नर म्हणजे आता आपण जे आहोत पिंपळवंडीमध्ये किती क्षेत्र आहे तुमचं? जवळजवळ 52 एकरचं क्षेत्र इथं आहे आणि 38 एकरचं क्षेत्र बेलापूरला आहे. बेलापूर हे अकोला तालुक्यातील बदगी बेलापूर म्हणून जे गाव आहे या ठिकाणी ते क्षेत्र आहे. ह्या 52 मध्ये किती एकरवर आता एससीटी चालू केलं? 40 एकरवर एससीटी चालू केलेलं आहे. इथं मी 3 एकर केळे लावले ते इथल्याच क्षेत्रात आहे. म्हणजे इथं एक 43 एकरच्या क्षेत्रामध्ये संपूर्णतः वैदिकचीच वापर करतो. तिकडचा जर विचार केला तर 5 एकर ड्रॅगन, समजा 4 एकर वांगी, 2 एकर भेंडी, 1 एकर काकडी, म्हणजे या भाजीपाल्याला सुद्धा मी वैदिकची सिस्टीम चालू केली 100%. यापूर्वी मी वर्षानुवर्ष भाजीपाला बंद केलेला होता, कारण भाजीपाल्यावर रासायनिकचे होणारे दुष्परिणाम आणि त्यातून अपेक्षा इतकं उत्पन्न न निघणं, खर्च या सगळ्यामुळे मी ते बंद केलं. घरचं दुकान आहे समजा, केमिकलचं होतं त्यावेळेस, आताही आहे समजा, पण मग हे सगळं असताना देखील तुम्हाला असं शाश्वती काय नव्हती का रोगावर आपण कंट्रोल करू शकतो? नाही, रोगावर कंट्रोल करता येत नाही असं ह्या मताचा मी नाही, परंतु रोग कंट्रोल होऊन खर्च किती येतोय आणि त्याचं उत्पन्न किती मिळतंय आणि याचा ताळमेळ बसत नाही. सुरुवातीच्या कालावधीत उत्पन्न मिळत होती, कारण मी एप्रिल 83 ला दुकान चालू केलं. 91 पर्यंत 2000 पर्यंत तसे रासायनिकचे सुद्धा रिझल्ट बरे होते. कारण पण होतो त्यावेळेस, मी ज्यावेळेस लहान होतो ना त्यावेळेस वडिलांबरोबर शेती करायचो ना, तर रासायनिक शेतीवरती जिमंडच उत्पन्न यायचं. थोडंसं खत वापरलं, थोडंसं आरोग्य यायचे. हे सगळं होतं आणि त्यावेळेला शाश्वतीनं बाजार असायचे आमच्याकडे मोठ्या प्रमाणावर. समजा 80 ते 85, 90 पर्यंत भेंडी किंवा टोमॅटोची पिकं असायची. आमच्या एका गावातून मी जेव्हा दुकान चालू केलं तेव्हा 6-6, 7-7 गाड्या दररोजच्या टोमॅटोच्या गाड्या दिल्लीला भरून जायच्या. इतकं आमचं गाव त्यावेळेला नावाजलेलं होतं. आणि त्यामुळं मला ह्या गोष्टीचं रासायनिक खताच्या दुकानाने पण चांगला साथ दिली. पण नंतर जसं असं जाणवायला लागलं, अरे उत्पन्न घटलंय, खर्च वाढलेत, रोगराईचं प्रमाण वाढले आणि ह्याचा काही ताळमेळ जुळत नाही. मग भाजीपाला पिकं सोडून दिली आणि मग ऊसाकडे बऱ्यापैकी वळालो. पण ऊसाचे गेल्या काही वर्षात जमिनी ज्या बिजट झाल्यात, आणखी रासायनिकचाच वापर आणि जमीन त्या सगळ्याचा विचार करता उत्पन्न एकदम घटल्यासारखं वाटायला लागलं. आणि त्यामुळे ही शेती सुरुवातीचा काळ वर चढता गेला, नंतर 91-95 नंतर आले स्थिरावत जाऊन तो डाऊन ट्रेंडकडे झाला. तो इतका डाऊन ट्रेंडकडे झाला की आता शेती फायद्यात जात नाही. सर्वसामान्य माणसाला 40-50 टनाच्या पुढे ऊसाला उत्पन्न निघत नाही. भाजीपाला केला. काय परिस्थिती होती आज म्हणजे हे भेटण्यापूर्वी? नाही, ही भेटण्यापूर्वी सुद्धा माझी पूर्व हंगामीचं अपेक्षेसारखं उत्पन्न नव्हतंच. किंवा ह्या प्लॉटला सुद्धा 50 टनापर्यंत खाली आलो, अशी अवस्था झाली.
ह्या प्लॉटमध्ये आपण आहोत, तर तुम्हाला आता काय बदल वाटतोय की आता किती महिना झाला? नाही, आता याला 2 महिने झाले. हा खोडवा आहे. 2 महिन्यात याची चांगल्या पद्धतीची उंची झाली. 2 महिने 60 दिवस 60 दिवसात. पण एक जाणवते, फुटवे चांगले निघाले. प्रत्येक एकसारखे निघाले. फुटवे मोठ्या प्रमाणावर निघाले. कडक किती माल? हा, आणि त्याशिवाय कोंब जाड जुडे, याचाच अर्थ तो ऊस खूप चांगला निघेल हे वेगळं सांगण्याची गरज. ड्रोन मधून आपण जेव्हा सीन पाहिला तर डायरेक्ट आपण असे तुषार कसे निघतात एकदम पाण्याचे, किंवा जेव्हा पाऊस आपण दिवाळीचा पाऊस ज्यावेळेस आपण पेटवतो त्याची जशी तुषार वरती निघतात ठिणग्या, त्याप्रमाणे एकदम एक एक याच्यातून तुम्हाला असं बाहेर निघाले तुरे, आणि सगळे सारखे, विशेष सगळे सारखे आहेत आणि चांगले. शिवाय आपल्याला उन्हाळ्यामध्ये बऱ्याचदा आळीचा प्रादुर्भाव जास्त दिसतो, तसं इथं कुठल्या खोडकिडीचा वगैरे हे होतं, हुमणी वगैरे. हा, हुमणी पावसाळ्यात जाणवते, पण ह्या वेळेला खोडकिडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असतो. तो इथं कुठल्याही पद्धतीचा जाणवला नाही आणि मला वेगळी त्याच्यासाठी फवारणी करण्याची गरज लागली नाही. बरोबर. तुम्ही जे ऊस करत होते त्यांचं ॲव्हरेज हे वापरण्याच्या पूर्वीचं काय आहे तुमचं? नाही, आता काय झालं, 8 सालीला मी 60-70 पर्यंत जात होतो. सुरुवातीला 80-90 वर होतो, 60 वर आलो. पूर्व हंगामी ते 60 वरनं मी 45 पर्यंत डाऊन ट्रेंड कडे गेलो. याचा अर्थ मला जाणवायला लागला आपली शेती तोट्याचं गणित चाललंय, कारण खर्च वाढतायत, उत्पन्न घटतंय आणि ते फार मोठं इकॉनॉमिकल होत नाही, आणि त्यामुळं काहीतरी बदल केला पाहिजे. आणि या दृष्टिकोनातून मग सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीकडे आलो. पण मी समाधानी, म्हणजे उत्पन्न निघेल तेव्हा निघेल, पण आज शेतात आल्यानंतर तो दिसणारा कलर, त्यामध्ये असणारा प्रसन्नता, एकंदरीत फुटवे आणि सगळं प्रसन्न असं वातावरण दिवस येतील, 100% येतील. याच्याबरोबर माझ्या मनात काहीच शंका नाही, कारण पूर्वी तरी काय होतं, जमिनीचा पोत असायचा आणि त्याच्यामुळं सगळं मिळायचं. ते तुमच्या खताने जमिनीचा पोत सुधारतोय, त्यामुळे उद्याचे दिवस 100% चांगले आहेत. आतापर्यंत तुमचं समजा जे डायव्हर्जन झालं, म्हणजे शेतीच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत, त्यातून सगळं तुम्ही एम्पायर उभं केलं, साम्राज्य, आणि पुन्हा ते जे साम्राज्य आहे त्या साम्राज्यातून तुम्हाला आता शेतीकडे वळावंसं वाटतंय? 100% वळावंसं वाटतंय. इतकंच काय, मी घरच्यांना पण सांगितलेलं आहे, 1-2 वर्षांनी मी व्यवसायातलं मुलाच्या ताब्यात 100% शेतीकडे डायव्हर्सिफिकेशन होणार आहे. याचं कारण वेगळी मिळणारी प्रसन्नता आणि 100% उत्पन्न मिळाल्याचा मला कॉन्फिडन्स आहे. म्हणजे समजा ड्रॅगन असू द्या किंवा इतर फ्रूटमधून आपण पैसे कमवू, ऊसातूनही आपण वेगवेगळ्या उद्योग व्यवसायाकडे जाऊ आणि त्यातून पैसे मिळणारच आहेत. शेवटी या सगळ्याचा उद्देश पैसे मिळवणंच आहे, तर मनाला समाधान मिळत असेल तर आपण का जाऊ नये, ही या पाठीमागची संकल्पना. मग अशी आपण हिशोब काढला, 90 एकरचा तुमचं वर्षाची जी केमिकलची उलाढाल होती ती जवळ किती होती? जवळ कमीत कमी 40-50 लाख रुपयाचा तुम्हाला खर्च यायचाच मिनिमम. सरासरी ऊसाचा खर्च किती तुमचा एकरी? 40-50 हजार रुपये ऊसाचा खर्च येतोच. 3 डोस, 2 बारकाले डोस, बाकी सेंद्रिय किंवा शेणखत टाकणे. नाही बघा, तुम्ही आता जे बोलले, तुम्ही भाजीपाला जरी केला आणि 40,000 रुपये खर्च केले एकरी, तर गणित जर काढलं तर वर्षभरामध्ये 2 भाजीपाले केले ते त्याचे 60,000 रुपये होता, 30,000 जरी धरले तरी, बरोबर आहे. तर म्हणजे साधारणतः सरासरी 50 ते 60,000 रुपये जर एकरी धरलं तर 90 एकरचे 45 लाख होतात, बरोबर आहे. म्हणजे 45 लाख रुपये तुमचा केमिकलचा खर्च होता आतापर्यंतचा. आणि सामान्य शेतकऱ्याचा पण एवढाच आहे. सामान्य शेतकरी काय मिळाले, 45 लाख म्हणजे मागं आयुष्यभराचा खर्च नाही, पण तो त्यांचा 90 एकरचा आहे, बरोबर आहे. तुझ्या बिचाराचा 1 एकर 2 एकर आहे, मग त्याचा खर्च तुलनेत काढला तर 1-2 लाख रुपये तुमचा पण आहे, बरोबर, 1-2 एकरचा. म्हणजे आता तुमचा जर समजा एकरी 40-45 रुपये खर्च वर्षाचा आहे पिकांचा, तर मग त्या गणितामध्ये आज तुम्ही 6 महिन्यापासून संपूर्ण वैदिकवर वळवलं आहे, बरोबर आहे जवळपास. तर साधारणतः तुम्हाला काय वाटतं की हे बजेट तुमचं? नक्कीच बजेट फायद्यात जाणार आहे, याची मला कॉन्फिडन्स कशामुळे येतोय की जो औषधावर खर्च होत होता तो 100% वाचला. रोगावरती तो 100% वाचला. कारण ऊस म्हटलं तरी त्याला वेगवेगळ्या प्रकारचे मावे येणं
किंवा बाकीचा खर्च करावा लागत होता. नाही, वेगवेगळ्या प्रकारच्या माव्यांवर मोठ्या प्रमाणात होत होता आणि तो महत्त्वाचा खर्च वाचला. विशेषतः ड्रॅगनमध्ये ते मला काय जाणवलं, मला रोगराईचा खर्च नाही वाटला. तर हिच्यात सुद्धा मी तणनाशकाचा एकदाही वापर नाही केला. मला मी अजून गवत पण नाही काढलेलं. गवत तसंच मी फारसं कशावर माहिती का, एक काँग्रेसचं झाड, आपण ते काँग्रेस झाड पाहिलं बरोबर. मी अजून एकदाही माणसं आता घालणार आहे थोडीशी, जे काही थोडंफार दिसतंय ते एखादं अर्ध, परंतु 1 रुपया सुद्धा तणनाशकासाठी खर्च केला नाही, वेगळ्या पद्धतीने औषधाचा खर्च केला नाही. आणि त्याच्यामुळं माझ्या मते नक्कीच खर्चात पण बचत होईल आणि उत्पन्नात तर वाढ होणारच आहे. असं सगळं तुम्ही जे तणनाशकावर खर्च नाही केला तरी तण नाही झालं, याचा अर्थ असा होतो की तुमच्या पिकाने तणाला उमजून दिलं नाही काही. बरोबर. पिकच जोमदार आलं त्याच्यामुळे तण वसळून गेलं. बरोबर बरोबर आहे. जर तुम्ही नायट्रोजन दिला असता, युरिया दिला असता, DAP दिला असतं तर 100% तण उगवलंच असतं ना. 100% बरोबर. काय वाटतं तुम्हाला? नाही, 100%. कारण नायट्रोजनमुळेच विशेषतः पावसाळ्यात जेव्हा पावसाळी वातावरण असतं, हवेत नायट्रोजन वाढलेलं असतं तेव्हा मोठ्या प्रमाणात तण वाढतं. तशीच परिस्थिती आहे ना, तुम्ही जास्त नायट्रोजन दिला का तण होणारच आहे. पण आपल्याकडे ते तुमच्याकडे डायरेक्ट नायट्रोजनचा हे नसतोच आणि त्याचा परिणाम जमीनचा पोत सुधारतो, झाड वाढतं आणि तण आपोआप कमी पडतं. तो खर्च फार मोठा वाढला, रोगराईचा खर्च कमी झाला आणि पर्यायानं आपोआप खर्च कमी होतील. बरोबर आहे. आज शेतकरी तुमच्या आजूबाजूला युरिया टाकतात, पिकं करतात. मगाशी आपण पाहिलं की काही काही पिकं जळून गेले मधीच. बरोबर. म्हणजे आजूबाजूचा ऊस हिरवा आहे. मगाशी पाहिलं आपण रोडमध्ये आजूबाजूचा ऊस काय आहे, हिरवा आहे आणि मध्ये काय होऊन गेलाय, बरोबर, जळून गेलाय पिवळा पडून. नाही, ह्या तुमच्या सॉइल चार्जरचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य, थोडं पाणी लेट झालं ना तरी तो सुकत नाही, जळत नाही. म्हणजे थोडा रंग अगदी डार्क असेल तर थोडा फिक्कट पडेल, परंतु तो जळत नाही. तो जास्त काळ तग धरून राहतो आणि त्यामुळं आता माझा वरचा ऊस आहे तो तुम्हाला जळलेला दिसला येताना, पण इथं दिसला नाही. दोन्हीला पाणी सारखंच आहे. याचं झालं का त्याला भरतो. पण हे कशामुळं, फक्त सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीच्या वापरामुळं मला पाण्याचा वापर. 2.5 एकरचा पट्टा आहे तुमचा. आपण मगाशी येताना गाडीतून पाहिला, तो जळालेला दिसला. पाणी दोघांना सारखं आहे. म्हणजे याचा अर्थ हे काय करतं, गरजेपुरता पाण्याचा वापर करतं. बरोबर बरोबर आहे. मगाशी तुम्ही जे म्हटलात की याच्यामुळे तुम्हाला तणाचा त्रास झाला नाही, हे झालं नाही. ज्या शेतकऱ्यांना तणाचा खूप त्रास होतो ते शेतकरी तुम्हाला म्हणणार की नाही काहीतरी तुम्ही लपवताय, काहीतरी माहिती सांगत नाही. तर मला काही जण काय म्हटले, सर SCT वैदिक खूप चांगलं आहे हो, पण तुम्ही काहीतरी जैविक तणनाशक काढा. आता मला सांगायचं हे आहे की आपल्याला कशाचाच नाश नाही करायचा आहे, तणाचा सुद्धा नाश नाही करायचा आहे. तर तणनाशक का काढायचं? आपलं दुश्मन तण नाही आहे, आपला दुश्मन नायट्रोजन आहे जो तुम्ही बाहेरून देता. मला सांगा, तुम्ही साखर देत दनादन खायची आणि वरून म्हणायचं याला डायबिटीसचा त्रास होतो, याला काय अर्थ आहे का? तुम्ही फळं खा ना. बरोबर. तुम्ही फळं खा, तुम्ही खडी साखर खा, तुम्ही गूळ खा, तुम्ही ह्या सगळ्या पदार्थ, तुम्ही खजूर खा, तुम्हाला डायबिटीस नाही ना होणार. पण तुम्ही जर डायरेक्ट साखर खायला लागले, साखरेचे पदार्थ खायला लागले तर तुम्हाला डायबिटीस होणारच आहे, कारण ती कृत्रिम आहे. सिंपल आहे. आज सगळे जागृती करता साखर खाऊ नका. बरोबर आहे. मग सांगायचं तात्पर्य काय आहे की समजा आज ऊसापासून जे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनत आहे किंवा ज्याप्रमाणे आज समजा गूळ मोठ्या प्रमाणामध्ये मागणी वाढायला लागलेली आहे, याचा जर विचार बघता तर आज आपण ते साखर टाळली पाहिजे. तसं तुम्ही रासायनिक खतं टाळले पाहिजे. काय वाटतं तुम्हाला याचं? नाही, बरोबर. रासायनिक खताचा वापर नकोच आहे. कारण ज्या पद्धतीनं आज आपण वेगवेगळ्या ठिकाणी, विशेषतः मध्यंतरी आमच्या नारंगाव परिसरामध्ये सर्वे झाला, नद्यांच्या सर्वेमध्ये असं आढळलं की मोठ्या प्रमाणावर केमिकल कुकडीमध्ये आणि मेनेमध्ये मिसळलेलं आहे. त्याचं कारण असं आहे का आजूबाजूच्या परिसरात भाजीपाल्याचं, विशेषतः येडगाव वगैरे परिसरात मोठ्या प्रमाणावर भाजीपाला होतो, त्याचे रासायनिक जे अवशेष असतील ते पाण्यात मिसळतात आणि त्याच्यामुळं आज आपल्या ह्या भागाचा जर विचार केला तर भावकीत किंवा घरोघरी आपल्याला कॅन्सरचे पेशंट आढळतात. ही भयावह वास्तव्य आहे. शिरोळ इकडे तयार व्हायला. हो, 100% ही परिस्थिती आहे आणि म्हणूनच प्रत्येकाला वाटतंय की आपल्याला याच्यापासून दूर जायला, पण त्याला अल्टरनेटिव्ह नव्हता. म्हणजे सेंद्रियचा जर विचार केला तर त्याला
रिझल्ट याला दीर्घकाळ लागायचे, आणखी अपेक्षित इतकं उत्पन्न निघत नव्हतं, त्यामुळं तो काय पर्याय रास्त होऊ शकत नव्हता. परंतु तुमच्या सॉईल चार्जर टेक्नॉलॉजीचे इमिडिएट रिझल्ट आहेत आणि त्याच्याशिवाय हे समजा सेंद्रियच्या पुढचं आहे, म्हणजे नॉन केमिकल आहे आणि वैदिक आहे आणि औषधी आहे तसं म्हटलं तर. आणि त्याच्यामुळं मग थोड्याच दिवसात तुमच्या लक्षात येईल, प्रत्येक शेतकरी याकडे नक्कीच वळेल, कारण त्याला जेव्हा तो पाहिल डोळ्यांनी. मी आज ही प्लॉट उभे का केलेत, केळीचा प्लॉट केला. मी तसं पाहिलं तर केळी करत नव्हतो, भाजीपाला करत नव्हतो, पण करण्याचा उद्देश असाच की बा लोकांना. बंद केलं तुम्ही? मी गेले 10-15 वर्ष जवळजवळ. हां, नाही तर मग माझा तोपर्यंत रेग्युलर भाजीपाला असायचा, केळीचा मोठा व्यापार पण होता, पण हे सगळं बंद केलं होतं. म्हटलं आता हे काय दम नाही, आणि मग फक्त उसा करायला होतो. पण आता कॉन्फिडन्स वाढला, बा आपण त्याच्यात यशस्वी होऊ शकतो, सॉईल चार्जर टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून यशस्वी होऊ शकतो, म्हणून मी त्याच्याकडे वळालो. तुम्ही गिर गाई घेतल्या? हो, मला असं कळलं. 100%. हो, तुम्ही त्याला मिल्क चार्जर चालताय? काय एक्सपिरियन्स आहे? नाही, एकदम सुंदर रिझल्ट आहे. चौथ्याच दिवशी मला शेणात फरक पडला. जो पातळ शेण जे निघायचं ते घट्ट पोहासारखं निघायला लागलं. पूर्वी जसं शेण असायचं, म्हणजे आमच्या शाळेत आम्ही जाताना आम्हाला शाळा सारवण्यासाठी शेणच न्यावं लागायचं. आम्ही केलं तो प्रयोग आमचा असायचा, आणि त्या तशीच परिस्थिती आज झाली. चांगले शेण आता तयार व्हायला लागले. मी शाळेचे 5-7 वर्ष आम्ही ते शनिवारी आमचा कार्यक्रम, आमचा पण काही कामच नाही, सकाळी 2 तास झाले शेण आणायला पाठवायचं, मुलींनी ते सारून घ्यायचं आणि शेण, असं ते सगळा उद्योग होता. शाळांची परिस्थिती तशी होती, पण चांगलं होतं. ठीक आहे, त्यावेळेस ते शेण घट्ट होतं. हा, तशी आज परिस्थिती निघायला तयार झाली. दुधाची कंडिशन एक आहे, तसं माझ्या अजून गाया खाट्याचे, परंतु गेले मी 3-4 महिने झाले वापरायला लागलेलो. परंतु गायींचा कलर सुधारला, म्हणजे जो चकाकी आहे ना म्हणतात ना, तशी चकाकी आली. ते पूर्वी कायचं खाद्य टाकलं तरी खायच्या नाहीत किंवा बरंच शिल्लक राहायचं, आता मात्र कणभर सुद्धा राहत नाही आणि चमकायला लागल्या. तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की थोडा कडवट प्रश्न आहे, थोडा मन दुखू पण शकतो, ठीक आहे, परंतु हा प्रश्न कोणाचा आहे? सामान्य जनतेचा. की बाबा ते असं म्हणतील की करू भागले आणि आता देवपूजेला लागले. म्हणजे जसं असं म्हणता की तुम्ही आता म्हणजे केमिकल सांगितलं लोकांना, केमिकल खाऊ घातलं, केमिकल करायला लावलं, स्वतःचं पण दुकान होतं, आणि आता तुम्ही ते बंद केलं, आता तुम्हाला हे आवडलं तर याच्यातून पैसा दिला, तुम्ही इकडे वळाले. नाही, हा पैशाचा विषय नाही, हा समजा मानवी मूल्याचा प्रश्न आहे. 1971चा जर पिरियड पाहिला तर आपल्याकडं सगळ्यांकडं अन्नधान्य नव्हतं, आपण मिलवर अवलंबून होतो. हा तो प्रश्न होता. इंदिरा गांधींनी मेक्सिको बरोबर करार केला आणि 40 लाख टन बियाणं आणलं आणि या देशामध्ये हरित क्रांतीचे खऱ्या अर्थाने बीज रवली आणि संकरित बियाणं आणलं. त्याचा परिणाम काय झाला की देशाला पुरेल इतकं अन्नधान्य सुरू झालं. पण आज परिस्थिती अन्नधान्य भरपूर आहे, म्हणजे ब्रेक पुढे मारायचं ते कळलं नाही. आणि आज काय झाले, ते अन्नधान्य आहे परंतु ते पौष्टिक नाही, कस नाही, आणि म्हणूनच कॅन्सरचे पेशंट किंवा इतर वेगवेगळे रोग कस नाहीये आणि वरतून त्याच्यामध्ये विषारी अंश. आणि हेच लक्षात आल्यानंतर माझ्या जवळचे काही नातेवाईकांना जेव्हा कॅन्सर झालेला आपण पाहतो तेव्हा आपल्याला जाणवतं हे फार चुकीचं आहे. आपण लोकांना काहीतरी चुकीचं पद्धतीचं हे करतोय, आणि मग योग्य वेळी योग्य निर्णय काय घेऊ नये. समजा अशा शेतकऱ्यांना मला एक गोष्ट सांगायची जी त्यांना माहिती नाहीये. माझ्या माहितीनुसार तुम्ही 20 लाख रुपयाचं मटेरियल खरेदी केलं होतं, बरोबर आहे? बरोबर. मी असं ऐकलं तुम्ही तुमच्या शेतीला वापरले? हो, मी अजून लोकांना जास्त कोणाला सल्ला देत नाही आणि घेते नाही. त्याचं मूळ कारण असं आहे, माझं मूळ कारण असं आहे, मी लोकांना दाखवणार आहे का बाबा काय रिझल्ट आहे. समजा 15 जून नंतर त्यावेळेला माझं सगळा माल चालू असेल, भाजीपाला ड्रॅगन चालू असेल, केळी त्या उन्हाळ्यातल्या केळी कशा येतात ते पाहिलं असेल, ऊसाची वाढ झाली असेल, त्यावेळेला एखादा मेळावा घेऊन लोकांना सांगता येईल आणि लोकांना सांगता येईल. कारण आपण जर न वापरता लोकांना नुसता सल्ला दिला तर एकतर लोकांचा विश्वास बसणार नाही, आणि हे व्यवसाय म्हणून करतात ही या पाठीमागची. आज मला व्यवसाय करण्याची इच्छा का नाही राहिलेली, मला बऱ्यापैकी पुरेसा पैसा मिळतो, माझे अनेक वेगवेगळे व्यवसाय आहेत. हा, मग असं असताना मला पैसा हा माझा मूळ उद्देश नाही. तुम्हाला फोन येत होते? हा, बरोबर ना, म्हणजे व्यवसायांचे म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये सेटल
परंतु तुम्हाला आरोग्याची काळजी वाटते आणि खरोखर आपल्या जर लक्षात आलंय तर आपण रस्ता का बदलू नाही आणि बदलताना तुम्ही स्वतःचा रस्ता पूर्ण बदललाय असं नाहीये की तुम्ही 1 आणि 2 एकरला वापरा. काय वाटतंय? नाही बरोबर, तसं हे करण्याची काही गरज का नाही राहिली. मी स्वतःच्या ड्रॅगनच्या प्लॉटमध्ये मी रुळणी दररोज मी किंवा 4 दिवसांनी जाऊन पाहतो ना काय फरक झालाय, कसं जाणवते. तो जर मी अनुभवलाय तर उगाच थोडं कारण कशाला, एकदम झुकून द्या ना. आणि झोकून दिल्यावर आपोआप रिझल्ट मिळतील. रिझल्ट मिळाल का बाकीची लोक आपोआप त्याकडे आकर्षित होतील. त्यामुळे आपल्याबरोबर समाजाचं हित होईल. तुम्ही साधारण तुमचा जो उमेदीचा काळ होता, ज्या काळामध्ये तुमचं केमिकलचं दुकान एकदम असं शिखरावर होतं, त्या काळामध्ये तुमचा मंथली टर्नओव्हर काय असायचं? नाही, माझा टर्नओव्हर खूप चांगला होता. याचं कारणही असं होतं का मी 550 दुकानदारांना माल विकत होतो संपूर्ण त्या काळामध्ये. 2010च्या आधीचा जर काळ पाहिला, 1992 पासून 2012 पर्यंत मी संपूर्ण अकोला तालुका, संपूर्ण संगमनेर तालुका, जुन्नर तालुका, आंबेगाव तालुका, इथून आळंदी किंवा इथून चाकण आणि शिरूर एवढ्या 550 दुकानदारांना सगळ्या कंपन्यांची औषधं देत होतो. त्यामुळे मक्तेदारी असायची आपली. परंतु जेव्हा असं वाटायला लागलं हे कुठंतरी चुकते, रिवर्स घ्या, याच्यात काय विशेष नाही ना, म्हणून थांबलो. आज समजा आधी केले मग सांगितले अशी तुमची वृत्ती आहे. म्हणजे बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. ज्याप्रमाणे तुम्ही बोललेत की मला स्वतःला अनुभव घ्यायचा आहे आणि मला हे पटत नाही आता, तर कुठेतरी ज्ञान झालं आहे, तर ती परिस्थितीनुसार आपण काळाची पावलं जशी बदलली तशी आपली पावलं बदलली पाहिजे. तर त्याप्रमाणे तुम्ही जो बदल केला आहे, ह्या बदलामध्ये तुम्हाला जो आनंद होतो आहे तो कशाचा आहे? नाही, एक आहे. समजा आपण इतके वर्ष वेगवेगळ्या समजा शेतीच्या अनुभवातून किंवा गेलेले अनेक पिकं पाहिलीत. कारण मी जेव्हा दुकान टाकलं तेव्हा अनेकांच्या फील्डवर जाऊन औषधाचे सल्ले देणं हे आमचं काम असायचं. त्यामुळं आम्ही पण जायचं. अशा परिस्थितीतून जेव्हा ते पिकाची रचना आपण पाहतो तेव्हा त्याचं बदललेलं स्वरूप, किंवा आता मी इथं आलो आहे, हां बा हिरवेपणा आहे बा, किंवा पानाची वाढ चांगली, फुटवे चांगले आहेत, जाडी चांगली, हे सगळं पाहिल्यानंतर हा एक मनाला वेगळा आनंद देतो. आणि आपण जे काही करतोय ते कुठंतरी बरोबर आहे. अपेक्षित होतं काही? नाही, आता खरं म्हणजे तुमच्या फोटोवरनं जेव्हा मी पाहिले, मी व्हॉट्सअपचे जे फोटो पाहिले ना, त्यामुळं माझी सुद्धा आशा पल्लवीत झाली होती, अगदी खरं सांगायचं म्हणजे. कारण खूप लोकांनी चांगली उत्पन्न मिळाल्याचे फोटो पाहिले होते. आणि तरी पण तुम्ही एवढे वर्ष केमिकलचा अनुभव घेतलेला आहे. असे वेगवेगळे म्हणजे विचित्र, आपण ज्याला असं म्हणूया, विकृत अशा प्रकारचे अनुभव तुमच्याकडे भरपूर असतील. आणि मग अशा सगळ्या अनुभवातून की बाबा समोरचं सांगतो एक होतं भलतंच, अशा हजारो शेकडो कंपन्या तुमच्याकडे येऊन गेल्या, ते अनुभव घेतले, ते सगळं त्यांची बोली भाषा, त्यांनी एकदा सांगायचं परत माल टाकायचं आणि परत तोंड दाखवायचं नाही, सगळे अनुभव आम्ही ते घेतलेले आहेत. परंतु तुमचा जेव्हा मला ड्रॅगनचा अनुभव आल्यानंतर मला कोणाला विचारायची गरज लागली नाही ना. का तर जेव्हा मनाचा आरसा तयार झाला, मनाचा कॉन्फिडन्स वाढला, पुढं काही हे करण्याची गरज. तुम्ही किती महिने झाले की केमिकलला तुम्ही टच पासून केलेलं? नाही, गेले 4-5 महिने मी केमिकलला टच केलेलं नाही. आणि त्याच्या आधी मी आता जवळजवळ 9 महिने झाले. 9 महिन्यापासून ड्रॅगन ज्या दिवसापासून लावले ना, त्या दिवसापासून ड्रॅगनला केमिकलचा 100% एसीटी वैदिक. आणि आता जो भाजीपाला केलाय तो पूर्ण एसीटी वैदिक. हा ऊस 100% एसीटी, ऊस पण केळी पण सगळे एसीटी वैदिक. उन्हाळ्यात लोक म्हणतात केळी पिकवणं फार कठीण आहे. मला 1-2 फोन आले, एवढ्या याच्यात जमणार आहे का, काय करणार आहे का. परंतु 1 महिन्याची माझी केळी झाली, खूप चांगली वाढली. म्हणजे मी एकदम समाधानी आहे. 7-8 पानं येणं किंवा बॉ सगळी असं शायनिंग बाज किंवा लांबी रुंदी पाहिली तर चांगली झाली. ते केवळ सॉइल चार्जरचे आपण संपूर्णतः डोस दिला. याला किती डोस झाले? याला 2 डोस झालेले आहेत. किंवा पहिला डोस किती केला? नाही, माझं आता नाही, माझं सगळं ठरलेलं गणित एकच आहे. आपण 10 गुणी कृषी अमृत वापरतो, सगळ्याचं फिक्स केलंय. 1 एकरला 10 गुणी हे आणि 3-3 किलोचं RNPH आणि 1 मायक्रोरायझरची हे सगळं मिक्स करून तुम्ही पहिला डोस दिला. पण तोच डोस दिला. नंतर सॉइल चार्जर किती गेला असेल? नाही, सॉइल चार्जर पण बऱ्यापैकी गेलं. काय प्रत्येक पाण्याला देण्याचा प्रयत्न केला पण त्यावेळेला झालं नाही. तर कमीत कमी पाणी आड, म्हणजे आता 5-7 पाणी इथं झाले असते. नाही, माझं तसं 2 एकरचं प्रमाण होतं पण ते जमलं नाही. तर समजा असं गृहीत धरून झाला
फार सॉइल चार्जर गेले नाही, पण फवारण्या चांगल्या झाल्या. फवारण्या कुठल्या घेतल्या? नाही नाही, मग क्रॉप चार्जर, फ्रूट चार्जर या फवारण्या या फवारण्या झाल्या. याला याच्या 3 फवारण्या झाल्या. उद्यापासून 4थी फवारणी. आता बाकीच्या ऊसात 4थी फवारणी चालू झालेली आहे. अच्छा. 3 फवारण्या केल्यात. तुम्हाला म्हणजे ठीक आहे, फवारणी तुम्ही करू शकता, तुमच्याकडे सगळी यंत्रणा पण आहे, परंतु शक्यतो माझा तर असा प्रयत्न आहे की फवारण्यांची काही गरजच नाही. तुम्ही त्याच्याऐवजी शिलाची ट्रीटमेंट जर केली तर तुम्हाला 1 शिलाची ट्रीटमेंट केली का तुमच्या 3 फवारण्यांची त्या 5 फवारण्यांची ताकद त्याला मिळते. नाही, आता माझं व्यक्तिगत दृष्टिकोन काय आहे, मी याला अजूनही 2 डोस टाकणार आहे आणि अजूनही 2 वेळा मी फवारणी करणार हे आहे. प्लॅनिंग हे प्लॅनिंग. आणि हे सगळं प्लॅनिंग झालं की ज्या वेळेला मला डोस टाकता येणार नाही, तेव्हा शिलाची ट्रीटमेंट करणार. हा, बरं. त्यावेळेला मी शिलाजीची ट्रीटमेंट चालू करणार. ओके. आणि मला माहिती आहे बा याला 5-6 महिने जातील. म्हणजे आता समजा 2 महिने गेले, 2 अजून महिने गेले फक्त. 2 महिने गेले, मला अजून येऊसा का पहिलं असं वाटतं 4 महिने झाले होता. बरोबर ना, वाढ चांगली आहे ना. आपण बघतो ना आता बाकीचे जे 2 महिन्याचे जे ऊस असतात ना, तर सुरुवातीला म्हणजे प्लॉट दिसत नाही, हे असे बघा. हा हे बघा. हे. ते पण एक. आणि अजून सर त्याच्यामध्ये हे काही खोडवे असतात ना, हा. त्याच्यातून पिवळे हा, ही महत्त्वाची गोष्ट. एक हे अख्खा पण ड्रोन मधून पाहिला 1 फुटवा नाही पुढं फुटवा नाही पिवळा. आणि हे जो बारीक आहे का, हा सांडावा लागला. म्हणजे ज्या वेळेला माझ्या हे तुम्हाला खालीवरपणा का दिसतोय, बऱ्याच ठिकाणी ऊसाचा तूट तयार झाली होती. हा. त्या ठिकाणी मी ऊस सांडल्यानंतर जो बेण्यातला आणि पूर्वीच्या जमिनीचा जो प्रकार होता होता केमिकलचा, तो असर दिसला. असा दिसला. आणि ते फुटवे थोडे वेळ लागला. आता वैदिकचा जो प्रभाव झाला, आता विषय संपला. संपला. हा, आता तो त्याच्या लाईनला लागला, आता ट्रॅकवर बरोबर. म्हणजे तुमची जमीन ट्रॅकवर येईपर्यंत थोडासा वेळ घेते. वेळ घेते. 2-3 महिने, 1-2 महिने. म्हणजे एकदा ट्रॅकवर आली, तुम्हाला काय वाटलं? काही लोकांना असं वाटतं का बाबा ऑर्गॅनिकला वेळ लागतो, मग हे वैदिक आहे बाबा, मग याला तर किती वेळ लागेल रिझल्टला? काय वाटतं याच्याबद्दल? नाही नाही, वैदिकला वेळ लागत नाही म्हणून तर आपण वैदिक वळालो. जर वैदिकला वेळ लागत असतं तर मी मुळीच वळालो नसतो. कारण सेंद्रियचा मी अनुभव घेऊन पाहिलेला होता का बाबा हे काही खरं नाही, म्हणून थांबलो होतो. पण तसं नाही आहे ना वैदिकचं, म्हणून तर मग ठरवलं. हं. ओके. त्यांची आणि त्यांना फॅमिली पण सहकार्य त्यांची जी पत्नी ती व्हिडिओ पाहते. व्हिडिओ ते पाहते. काय बरं? नाही नाही, आता मी शेतीत बऱ्यापैकी लक्ष देतो, पण मधल्या 15 वर्ष तीच शेती पाहिजे. सगळ्या माणसांकडे तीच असायची, सगळी कामं तीच करून घ्यायची. माझ्या आईची तीच अवस्था होती. तुमचे वडील खूप क्वालिफाईड होते सांगत होते तुम्ही. हो हो, चांगलं शिक्षण होतं. त्यावेळेला फर्ग्युसन कॉलेज 1951ला त्यांना MBBS ला ऍडमिशन मिळालं होतं. इतके ते हुशार MBBS ला? होते. MBBS ला मेडिकल कॉलेजला, गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन मिळालं होतं. पण आर्थिक परिस्थिती नव्हती त्यावेळेला वडिलांना म्हणजे आजोबांना 7 मुलं आणि दुष्काळी 51चा पडलेला. आणि त्यामुळे पण वडिलांनी इतकी चांगली शेती केली की तालुक्यात नवी जिल्ह्यात नावाजली होती. कारण त्यांनी अनेक पिकं ह्या भागात उभी केली. म्हणजे त्यावेळेला हुंडेकरच्या व्यवसायाचं कुठेही नाव सुद्धा काय नव्हतं. नाव पूर्ण? वसंतराव वामनराव पाटील काकडे. अच्छा. त्यांनी काय केलं, इथं हुंडेकरच्या व्यवसायांनी वेगळी फुलं आणली. मग त्यावेळेला झेंडू असेल, अस्तर असेल, गोंडा असेल, ही फुलं परंपरा त्यांनी सुरू केली, चालू केली. आणि लोकांना पण माल वाटला. लोकांचे खटारगाडीनं माल गोळा करायचे. त्यावेळेला नारंगाव पर्यंत ट्रक यायची. तुमच्या व्यवसायाची पायाभरणी त्यांनी केली. आणि त्यावेळेला ते माल गोळा करायचे 4-4 खटारगाड्यातून तिथे द्यायचे, मग मुंबईला पाठवायचे. त्याच्यानंतर 67ला किंवा 65ला त्यांनी भेंडीचं पीक इथं लावलं. तोपर्यंत आमच्याकडे भेंडी नव्हतं. 1971ला आल्यासारखं पीक ह्या भागात आणलं. त्याच्यानंतर तसं पाहिलं तर 1970च्या दरम्यान त्यांच्याकडे जे 70-75च्या दरम्यान गणेश नाव जे डाळिंब होतं, 5 एकर डाळिंब, पण अति उत्कृष्ट असायचं. म्हणजे त्यांचं नाव मार्केटला असायचं. बाबा पाटलांचा माल म्हटलं का 1 नंबरची क्वालिटी. नाही, अजून चालवता नाही आली. पण नाही वस्तू ते मला का नाही चालवता आली, माझं उद्योग व्यवसायात वेगळ्या ठिकाणी हे झालं. पण MBA झाले, LLB झाले तुमची आहे, शिक्षण आहे. परंतु वडिलांना जो अभ्यास होता, त्यांचं जे कॉन्सन्ट्रेशन होतं ते फुल्ली शेतीवर होतं. फुल्ली शेतीवर होतं. तसं माझं नाही. मी आपल्या 2-4 दर्ड हात ठेवल्यामुळं मी तितकंच हे नाही. आता ते करू शकाल असं वाटतं. मला कॉन्फिडन्स आहे, मी आता ते करू शकेल. आणि त्याचाच परिणाम चांगली शेती ही असल्यामुळं 1985ला ते विग्नरचे संचालक झाले. ते 9 वर्ष संचालक राहिल्यानंतर शेरकर फॅमिलीचा आमचा लोभास असल्यामुळं मला संचालक पद मिळालं. मी 24 वर्ष संचालक राहिलो. आणि आता माझा मुलगा संचालक, म्हणजे ज्या दिवसापासून विग्नर कारखाना झाला त्या दिवसापासून कारखान्याची लोक सहभाग, नंतर आपण ज्याला कसं म्हणतो की समाजसेवा, ही तुमची ह्या माध्यमातून, व्यवसायाच्या माध्यमातून का होईना, शेतीच्या माध्यमातून तुमची परंपरा पहिल्यापासून चालू राहिली.
फक्त जे शेतकरी समजा मोठे असतात, बलाढ्य बागायतदार असतात, ज्यांच्याकडं प्रॉपर्टी असते भरपूर, ते ज्यावेळेस अशा प्रकारे नवीन काहीतरी कॉन्सेप्ट येते त्याला ते तुच्छ नजरेने बघता, हे काय नवीन काहीतरी असं उगाच आहे, त्यांना काय सांगाल? नाही एक आहे, मी पूर्णपणे खात्रीने सांगतो का SCT सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी अतिशय चांगली आहे. प्रत्येकाने सुरुवात तर करून पहा, अनुभव तर घेऊन पहा. एकदा तुम्हाला अनुभव आल्यानंतर तुम्ही म्हणणार आहेत आता केमिकल बंद करा, परंतु थोड्या क्षेत्राला वापरा, रिझल्ट पहा. कुठल्याही पिकाला वापरा, तुम्हाला रिझल्ट मिळणार म्हणजे मिळणार आणि त्याच्यापासून तुम्हाला वेगळं समाधान वाटणार. चला आपल्यालाही वाटतं बा चला शेतीत गेलं पाहिजे, चक्कर मारली पाहिजे, गेलं पाहिजे, मी गेलं पाहिजे, पैसा बाजूला ठेवून सुद्धा आज काय वाटतंय शेतीत चक्कर मारली पाहिजे आणि त्याचं मिळणारं मानसिक समाधान जीवनात सगळ्यात मोठं असतं. त्यामुळं त्याच्यासाठी काय होईना पण लोकांनी त्याचा वापर करावा ही अपेक्षा आहे. म्हणजे मुद्दा असा महत्त्वाचा आहे की समजा काही जणांना असं वाटेल की नाही बाळासाहेब ठाकरे साहेब थोडेसे इमोशनल झाले असतील म्हणून असं बोलू राहिले, काही एवढे प्रभावित कशाने झाले होते. तर तुमचे व्यवसाय आहे सगळे, तुम्ही व्यावसायिक आहात, तुम्ही धंदेवाईक आहात, तुम्हाला व्यवहार चांगला कळतो आणि एवढं सगळं असूनही तुम्हाला ह्याच्यामध्ये व्यवहार कसा चांगला दिसतो? नाही याच्यात लगेच लक्षात येतं ना जे तणनाशकाचा खर्च, औषधाचा खर्च, एकंदर होणारा खर्च कमी आणि याच्या शाईने एक आहे, कुठलाही माल चांगला येण्यासाठी पानं चांगली असतील, त्याची लांबी रुंदी चांगली असेल तर उत्पन्न मिळणार आहे आणि उत्पन्न मिळणार आहे म्हणजे पैसे मिळणार आहेत आणि त्याच्याशिवाय वैदिक औषधी मिळणार असल्यामुळे आपण मार्केटिंग करणारच आहोत ना. समजा आता या गोष्टीचा आपण लाभ नक्कीच घेणार आहे ना आणि त्याच्याबरोबर समाजालाही देणार आहे. आपण फूड प्रोसेसिंग करू शकतो, बाय प्रोडक्ट तयार करू शकतो, ही पुढची संकल्पना आहेच ना, फक्त आज ती का व्यक्त करत नाही, थोडा काळ जाऊन दिला पाहिजे, मग बोलू आपण. मग बोलू. जे समाज आज म्हणतो, जो सामान्य समाज हे महाग आहे, हे सिटीमध्ये महाग आहे, तर त्याची काय भूमिका असेल बोलण्याची त्यांची? नाही ते कसं असतं, एखादा डोस घ्यायचा म्हटलं का समजा 1 एकरला 12,000 लागतात, आमकं लागतात आणि की कसं झालं रासायनिकमध्ये ती सवय लागून गेली, एवढे पैसे लागणारच आहे, 2,000ची गोण घ्यायची सवय लागलेली आहे, त्यामुळं ते महाग वाटत नाही, मानसिकता त्यांची अशी झालेली आणि त्यामुळं ते थोडंसं असं वाटतं. परंतु जेव्हा माणूस वापरतो ना तेव्हा त्याला जाणवतं अरे, आणि खर्चापेक्षा जर तुमचे इतर बाकीचे फायदे होणार असेल, उत्पन्न वाढणार असेल, त्याचे पैसे मिळत नाही ना. नाही का पैसे मिळणार, 100% जेव्हा उत्पन्न वाढणार तेव्हा पैसे मिळणारच आहेत ना. ते वाढेल, पण आता काय वाटतं त्यांना, समजा तुमचे निंदीला खर्च नाही लागला, पैसे वाचले पण मिळाले नाही ना पैसे, तुमच्या रोगराईला फवाऱ्या मारायची गरज नाही पडली पण मिळाले नाही ना पैसे. नाही पैसे नाही मिळाले तरी तो प्रॉफिट आहे. कसा आपण समजा नफा तोटा कसा काढतो, उत्पन्न वजा खर्च, म्हणजे खर्च कमी झाला म्हणजे तुमचं नेट प्रॉफिट वाढणार आहे, साधं सरळ गणित आहे, मल्टिप्लिकेशन बी होतंय. बरोबर ना. ही शेती करत असताना तुम्हाला कसं वाटतं की एकंदरीत सामान्य एक छोटा शेतकरी आहे आणि एक मोठा शेतकरी, या दोघांनाही इथे कसं न्याय वाटतो? नाही एक आहे, मी माझंच उदाहरण सांगतो ना, मला तुमच्या हे सॉईल चार्जर टेक्नॉलॉजीच्या वापरापूर्वी शेतीची थोडी त्रासदायक वाटायला लागली होती. त्रासदायक म्हणजे मला तशी पहिल्यापासून लहानपणापासून शेतीची आवड, परंतु ते असं वाटायला लागलं होतं हे काय फायदेशीर नाही, हे आता आपण थांबवलं पाहिजे किंवा हे कोणाला तरी देऊन खंडाने देऊन आपलं काय बा आता. परंतु आता तसं वाटत नाही. आता मी कुठे आपुलकी तयार झाली, मी कुठे खंडाने जमीन दिली नाही, मी कोणाला अर्धलीने दिली नाही, स्वतःच करतो का चला बा एक 90 एकर आनंद मिळतो व्यवसाय सांभाळून. ओके. आणि म्हणजे आज तुम्हाला असं म्हणता येईल का, आज समजा अक्षय तृतीया आहे आज, बरोबर आहे ना? हो. अक्षय तृतीयाच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर अक्षय पात्राचा उल्लेख केला जातो, तर SCT वैद्यकीय खरंच अक्षय पात्र आहे असं वाटतं? 100% आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणजे आजपर्यंत आपण जे केमिकलचं पात्र वापरलं त्यांनी क्षयच होत गेला. बरोबर, मातीचा पण झाला, पिकांचा पण झाला, माणसांचा पण. तुम्ही मागाशी सांगितलं कॅन्सर होतोय, म्हणजे मानव जातीचा पण क्षय व्हायला लागला. सकाळी मी कुठेतरी एक तज्ज्ञ, आमचे एक तज्ज्ञांचा एक ग्रुप आहे फार मोठं, म्हणजे जे लेख लिहितात, मार्गदर्शन करतात, शास्त्रज्ञ, त्यांचे आर्टिकल छापले जातात, PhD आहेत, अशा लोकांच्या ग्रुपवरती मी आहे. तर त्याच्यामध्ये एक जणांनी एक लेख टाकला होता, त्याची सुरुवात मला फार आवडली.
अक्षय तृतीयेच्या निमित्ताने लोक प्रॉपर्टी घेतात, सोनं घेतात, नाणं घेतात, वस्तू घेतात, अनमोल काहीतरी खरेदी करतात, त्यांची तरी व्यवसायाची सुरुवात करतात. पण त्यांनी एक प्रश्न विचारला, हे सगळी प्रॉपर्टी, हे पैसा, हे दागिने ज्याच्याकरता आहे त्याचा जीव जर धोक्यात असेल तर तुम्ही हे कशा करता अक्षय करून राहिले? बरोबर. क्षय जे होणार आहे तो जो सांभाळणारा मालक आहे त्याचा क्षय होणार आहे, आणि तुम्ही बाकीच्या गोष्टींसाठी एकत्रित गोळा करून राहिले. तर तुम्ही किमान तुमच्या मानव आयुष्य जगण्यासाठी, त्याच्या आरोग्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आज तुम्हाला काय वाटतं की जर शेतकऱ्यांनी जर बागायती शेती केली आणि बागा पिकवल्या तर एका अर्थाने वृक्षवल्लींची सोय केल्यासारखं होईल? नक्कीच वृक्षवल्ली होईल. आज जो काही भयानक उष्णतेचा प्रश्न निर्माण झालेला आहे, झाडच फक्त संपू शकतात, बाकी कोणीच नाही संपू शकत. एक काळ असा होता की आमच्या पुणे जिल्ह्यात किंवा 38चं टेम्परेचर म्हणजे खूप व्हायचं. आता 41-42 रेग्युलर झाले. आम्ही दररोज वाचतो, अरे आमच्याच गावात, हे शेजारच्या गावाला 42चं टेम्परेचर, इथे 42.5. म्हणजे आज परिस्थिती कुठं चालली. आणि त्या उन्हात जर आपण बाहेर पडलो तर आपण करपून जाऊ किंवा लगेच भयानक परिस्थिती निर्माण. त्याला फक्त झाडी आणि जर आपण केमिकल म्हणजे तुम्ही जर पाण्यामध्ये आज शेती बघतो आम्ही, पिवळे पडलेले, करपून गेलेले असे पिकं तुम्हाला कधीच जीवन देऊ शकत नाही. तुम्हाला हिरवेगार शेतच तुम्हाला जीवन देऊ शकतात, आणि ती ताकद SCT वैदिकमध्ये आहे 100%. म्हणजे आज अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्व शेतकऱ्यांनी हे जे SCT वैदिक रूपी अक्षय पात्र आहे हे प्रत्येकाने आपल्या घरी आणलं पाहिजे, वापरलं पाहिजे, आणि आपल्याबरोबर समाजाचा पण विकास केला पाहिजे आणि विकास केला पाहिजे. आज तो होतो याच्यामध्ये. बरोबर. म्हणजे स्वतःचा फायदा करता करता समाजाची सेवा पण होते. बरोबर आहे. तुमचं नाव आणि नंबर सांगा सगळ्या शेतकऱ्यांना. मी बाळासाहेब उर्फ विठ्ठल वसंतराव काकडे, मुक्काम पोस्ट पिंपौंडी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. माझा मोबाईल नंबर आहे 9822 56 33 44. 9822 56 33 44. सर्व शेतकऱ्यांना एक नम्र विनंती आहे, सरांचा व्यवसाय, त्यांचा व्याप पाहता आपण त्यांना फोन करताना त्यांची वेळ मागून घ्या आणि मोजके प्रश्न विचारा. कारण तुम्ही जर जास्त मोजके प्रश्न जर नाही विचारले तर मग समस्या अशी होते की नंबर बदलायची वेळ येते. आमच्या अशा अनेक मोठमोठ्या शेतकऱ्यांना त्यांचे नंबर बदलावे लागले. त्याच्यामुळे कृपया सामान्य सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, फोन करताना त्यांचं वय पहा, त्यांचा अनुभव पहा, त्यांचा व्याप बघा, या सगळ्या गोष्टींचा विचार करून एक मोजक्या वेळेमध्ये, सर कुठल्या वेळेमध्ये फोन केला पाहिजे? नाही, संध्याकाळी थोडासा वेळ द्या, म्हणजे काय होईल सर, बाकीच्या वेळी तुम्हाला डिस्टर्ब नाही होईल. संध्याकाळी 6 नंतर 6 ते 8:30 9 पर्यंत जरी कधी फोन आले तरी ते फोनला उत्तर देणं सहज सोपं असतं. याचं कारण असं कामधंद्यातून मोकळा झालेला असतो आणि त्यामुळं थोडं निवांतपणा असतो. सर्व शेतकऱ्यांनी याची नोंद घ्यावी. त्यांना 6 ते 9 संध्याकाळी याच वेळेत फोन करा. इतर वेळेमध्ये चुकूनही त्यांना डिस्टर्ब करू नका. तर आज काकडी साहेबांनी त्यांचा वेळ दिला आणि आज त्यांनी आपल्याबरोबर जे हितगुज साधलं, जे मौल्यवान अनुभव त्यांनी गेल्या त्यांच्या 45 वर्षाच्या आयुष्यातले सांगितले, यासाठी तुमचे खूप खूप आभार. सर मला म्हणजे आनंद होतो की तुम्हाला म्हणजे ज्याप्रमाणे खूप आदर आहे, आणि मला नेहमी सांगतात की शेखर सर की ज्यावेळेस राम सर येणार आहे असं जर काकडी साहेबांना कळलं तर त्यांना खूप आनंद होतो. याचं एक काय रहस्य आहे मला? नाही, याचं कारण असं आहे, तुम्ही ह्या सगळ्याची निर्मिती केली आणि खरं हे मानवी जीवनाला मिळालेलं एक मोठं वरदान आहे अशी माझी भावना आहे. जर समजा तुम्ही समाजासाठी अशा पद्धतीनं करताय, समाजात जो काय आज वाईट रासायनिकच्या प्रवृत्तीमुळं जे परिणाम होणार आहे ते रोखताय, त्याच्यामुळं आम्हाला तुमच्याबद्दल वेगळा अभिमान आहे. त्यामुळं तुमच्यासारखा माणूस आमच्या दरवाजापर्यंत येतोय म्हटल्यानंतर आम्ही स्वतःला धन्य समजतो. एवढंच मी या निमित्तानं बनलेलं. आणि तुम्ही इथं आलात, म्हटलं चला शेतात जाऊ, तर त्यामुळे मी माझ्या बाकीच्या कुठल्याही गोष्टीचा विचार केला नाही. कारण अक्षय तृतीया आमच्या सणाचा दिवस असतो, बऱ्यापैकी डिलेवरी वगैरे असतात. पण तुम्ही आता मी याला सांगितलं जेव्हा याल तेव्हा या, पण येऊन जा. म्हणजे त्याची भूमिकाच अशी आहे का तू जर समाजासाठी तुम्ही येत आहे, तुमचा सहवास आम्हाला 2 मिनटं लाभणार असेल तर तो आमच्या जीवनातला बहुमूल्य क्षण आहे असं मला नक्कीच वाटतं. म्हणजे खूप खूप आभार. धन्यवाद. आणि तुमच्या शेतीविषयीचं प्रेम, मनुष्य मानव जातीविषयीचे तुमचा जो संवेदनशीलपणा आहे, आज ह्याही वयामध्ये माणसं पैसे मिळाले की माणसांचा संवेदनशीलपणा नष्ट होतो. कारण अनेक वाईट अनुभव पण येतात, कारण पैसेवाल्यापैकी सगळे गोळा होतात.
आणि सगळेजण त्याच्याकडून शोषण करण्याचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न करतात. अशा कंडिशनमध्येही तुमच्यामधली मानवता आजही जिवंत आहे, शेतीविषयी प्रेम आहे. या सगळ्या गोष्टी पाहून खरोखर मन भारावून गेलं आणि परमेश्वरचरणी एवढीच प्रार्थना आहे की तुमच्यासारखे बाळासाहेब काकडे या तुमच्या परिसरामध्ये शेकडो हजारो तयार हो आणि सर्व शेती सगळ्यांची सुजलाम सुफलाम हो. जय सिटी वैदिक, जय सिटी वैदिक. चला शेती धन्यवाद. करूया आनंदाने.